मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग ते माझ्या रूम मधला पंखा एसी काहीच का चालत नाहीये. लाईट्स गेलेत का? अरे हो, तुम्ही ना एकदा आमच्यासारखं काळोखात राहून बघा. श्रीकांत ते का म्हणून राहतील काळोखात? आता लहान असताना तू आणि बाबा मला शिक्षा करायच्यात ना. ठरलं तर आज तुम्ही तिघं अख्खी रात्र इथे आमच्या सोबत काढायची. अरे राघव, राघव काय चाललंय? असं का निघून आलास? का निघून आलो म्हणजे? हा कोण आहे? हळू बोल जरा. नाही, कशाला हळू बोल? अरे ऐकू दे ना त्याला. हे बघ, आपण कुठे राहायचं कुठे नाही राहायचं हे ठरवणारा हा कोण आहे? फक्त मिसेस मोरेंना वाईट वाटू नये म्हणून काही बोलू नये मी सुम्या. पहिली गोष्ट म्हणजे तू हळू बोल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू असा निघून आल्यामुळे त्यांना वाईट वाटलं नसेल असं वाटतंय का तुला? मग काय? आणि ते श्रीकांतसाठी कोण थांबणार होतो तिथे? आम्ही पण मोरे काकूंसाठीच तयार झालो ना. ऑब्व्हियसली यार. 4 दिवसापूर्वी बीपी हाय झालं होतं त्यांना परत त्रास होऊ नये म्हणून आम्ही तयार झालो ना. आकांक्षाला आपल्यामुळेच त्रास होतोय, इनफॅक्ट तुझ्यामुळे तिला त्रास होतो. त्यात माझ्यामुळे त्यांना अंधारात राहावं लागतंय. दाखवला थोडा समजूतदारपणा, राहिलो तिथे एक दिवसभर तर काय बिघडतं? कुठे काय बिघडलंय? मी सुद्धा राहायला तयार आहे. पण हा कोण आपल्याला सांगणारा कुठे राहायचं ते? मोरे काकांचा मुलगा. आणि काका आपल्याला सांगून गेलेत ना मिळून मिसळून राहा म्हणून. ते परत आले, त्यांना हे सगळं कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. अरे यार, काकूंच्या बीपीची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. जाऊ दे. ओके, माझी बॅग आत ठेव. आम्ही दोघं चालू. उद्या सकाळी भेटू. गुड नाईट. गुड नाईट. ओ काकू, हळू सांडते. अरे काय करू, अंधारात दिसत नाहीये ना. मला तोंडलीची भाजी द्या ना, मला खूप आवडते. राघव, भेंडीची भाजी. हा काय? बघ, दिसेल आता तुला. 1 मिनिट. भेंडीची भाजी आहे. हा काय तोंडलीची म्हणतोय? का? चला जेवा जेवा सुरुवात करा. हो, ही पनिशमेंट आहे. आपण इथे कॅन्डल लाईट डिनर करायला जमलेलो नाही होत, मजा घ्यायला जमलेलो नाही होत. तर बंद करा टॉर्च. आकांक्षा पाणी घे ग. अरे मॅडम, हळू बस रे, हळू हळू. हे विण्या खूप जोरात लागलं का रे बाळा? हा विठ्याला. अरे रामा, आकांक्षा तू बरी आहेस का? हो काकू, मिरची खाल्ली तू. वर वर बघ, वर बघ. श्रीकांत, आता बस झाला सगळा तमाशा. काय चालवलेस रे तू? तिचा तरी विचार कर ना जरा. या अंधारात तिला काही इजा झाली तर? एकतर इतक्या दिवसांनी उद्या ती ऑफिसला जाणार आहे. ती नाही केली ना तर नोकरी जाईल तिची, कळलं? बस झालं आता हे सगळं. आम्ही सगळे समोरच्या घरात जातोय. तुला यायचं असेल तर तू ये. चला 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 चला. विण्या सावकाश. आकांक्षा, लाईट गेल्यावर लोकांना दिसत नाही. तुला ऐकू येत नाहीये का? ताट मी पकडते. चल हळू. चल.
सावकाशी हा. ये विनय सरक बळ जरा. तिला येऊ दे आकांक्षा. एकदम राजस्थानातून काश्मीरला आल्यासारखं वाटतंय नी. हो ना. बस एवढा गरम होत होतं तिकडे. बसली. सावकाश. बरं वाटतंय ना. हो रे. काकू सुरू करा. हो. भरत केलाय सगळा स्वयंपाक. कसा झालाय काय. मिसेस मोरे, भेंडीची भाजी सॉलिड झाली. कोंबडीची भाजी अरे. तेच म्हणतोय, हा उगाच मागाशी तोंडली तोंडली करत होता. पण काकू हे सगळं मस्त झालंय बरं का. अंधारात केलंय अरे. हे छान झालंय. पण मॅडम, खर तर आम्हाला तुमचीच काळजी होती. म्हणजे अंधारात परत काही होऊ नये म्हणून. काय आमच्या चुकीमुळे उगाच तुम्हाला परत त्रास. म्हणून मणी, हा कॉंग्रॅच्युलेशन्स. उद्यापासून तुमचं परत ऑफिस सुरू होईल. ते लेटर द्यायला विसरू नका. नक्की. आणि जायला यायला काही मदत लागली तर मला नक्की सांगा. काय मी सध्या फ्रीच आहे. अरे श्रीकांत सोडणार आहे तिला. तो आहे ना, म्हणूनच तिला मी उद्या जायला देते ऑफिसला. काकू काही नाही, म्हणजे आपण सगळे इथे आलो आहोत, पण श्रीकांत तिथे एकटाच बसलाय. मग त्याच्या इकोसाठी आपण काळोखात थांबायचं. तसं नाही, पण बरोबर दिसत नाही ना असं. आपण त्याला इथे बोलवूयात ना. मी बोलवतो ना. जरा नको नको. तुम्हाला काय वाटतंय, त्याला तिथे एकट्याला काळोखात सोडून मी इथे आले मला बरं वाटतंय का. हे मी त्याच्यासाठीच केलंय. त्याला ना जास्त वेळ उकाडा सहन होत नाही. घामाबरोबर त्याचा इगो विरघळला ना की इथे येतो की नाही ते बघा. जेवाजी. युएसला किती छान थंडी असते, म्हणून तिथे गेलेले भारतामध्ये परत कधी येत. ओ गॉड, दिस ह्युमिडिटी इज गोइंग टू किल मी. Thank God. अरे मी कुठे, ही आकांक्षा. नाही, पण सध्या मी फ्री आहे ना. तो एक नवीन गेम डाउनलोड केलाय मी. त्याचे गोळे फेकायचे आणि प्राणी पकडायचे. भारी भारी प्राणी असतात. विषयावर बोलते. आणि चालता चालता असे पकडता येतात. हे पण धमाल येते ना. बरं झालं लाईट गेले ते. युजलेस. मी इथे माझ्याच घरात गरमीने मरतोय आणि ते तिथे एन्जॉय करतायत. चूक ह्यांची आणि भोगतोय मी. तिकडेच जाऊ का. नाही, मी आणि तिथे
नो वे. काय करू जाने जा एक बार मेरी बाहों में आ, तुझको सिखा दूं है प्यार क्या, आंखों से दिल का लगाना. एसी लावून दिलाय त्यांना. आता सरक ना. कधीपासून करतोय हे वज्रासन करायची पद्धत आहे. मूर्ख झोपलेत आणि हळू बोल. काय चाललंय तुझं? सॉरी. चला आपण पण झोपूया आता. टेन्शन मध्ये कसली झोप येणार आहे? कसलं टेन्शन? झालं ना आता सगळं सॉल्व. नाही सॉल्व झालंय रे, पण माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झालाय यार. मला याचं फार वाईट वाटतंय माहिती का. एक जरी फोन मी सौम्याचा उचलला नाही ना तरी ती माझ्यावर रागवते. तिचंही बरोबर आहे. दिवसभर मी कामात असतो, नंतरच ती फोन करते. आता काल तिच्याशी बोलण्याच्या नादात माझं बिल भरायचं राहून गेलं. आज तिला भेटलो तर ती म्हणाली की तिच्या सोबत असताना इतर कोणाचेही फोन उचलायचे नाही. त्यामुळे तुम्ही फोन करत होता ते मला फोन घेता आले नाहीत. त्याच्याही आधी ती जेव्हा माझ्या बरोबर होती तेव्हा मी कामाच्या संदर्भात कॉलवर बोलत होतो. त्यामुळे तिच्याबरोबर नीट वेळ घालवता आला नाही. त्याची पनिशमेंट म्हणून तिच्याबरोबर 3 दिवस व्हॉलेंटरीला जायचं मला मान्य करावं लागलं. भोग कर्माची फळं. प्रेमात पडताना मजा वाटली ना. हे बघ सुम्या, प्रेमाचं हे असंच असतं. सुरुवातीला वाटतं जन्नत आहे, नंतर अचानक गाडी नरकात टर्न घेते. तुला माहिती म्हणून मी कुठल्या मुलीसोबत सिरियस होतो. गाईज दार उघडं ठेवू का? म्हणजे श्रीकांतला यावंसं वाटलं तर तो येऊ शकेल. एवढा काय घाबरतो त्या डोनाल्डला? तो खरा डोनाल्ड नाहीये. घाबरून नाही रे. मी आपला तो एक ह्युमन बिंग आहे म्हणून. ह्युमन बिंग त्याच्यासाठी काही गरज नाहीये. यायचं तर येईल, नाही तर गेला उडात. ठीक आहे, झोपतो. गुड नाईट. झोपतो रे. माझी चादर कुठे? हो शिट, आता ग्लास फुटला. आता या काचा काळोखात माझ्या पायाला लागणार. इकडे मला जावं लागेल. माझा नाईलाज आहे. ठीक आहे. आज मिला है सागर. तुझं पेन या पेन या. पटकन आला असेल. काय त्रास आहे यार. घरात ग्लास फुटलाय, सो काळोखात माझ्या पायाला काचा लागल्या असत्या म्हणून मी आलोय. नाहीतर मी काही विचारलंय तुला? ये आती. खडूस. हा ओके ठीक आहे. तुम्ही असे झोपता रोज? नाही, आम्ही आमच्या बेडरूम मध्ये आपापल्या बेडवर झोपतो.
पण आज मिसेस मोरे आणि आकांक्षा आत आहेत ना म्हणून. एक मिनिट. मिसेस मोरे, तू माझ्या आईला मिसेस मोरे म्हणालास? आईसारखं मानता आणि मिसेस मोरे म्हणता, तुम्हाला लाज नाही वाटत? हा काय प्रकार आहे? जिंदाबाद. एक सेकंड, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी त्यांना मिसेस मोरे म्हणतो कारण त्यांना ते आवडतं आणि त्यांना याचा काही प्रॉब्लेम नाहीये. तू का विनाकारण त्रास करून घेतोयस? बाय द वे, तू इथे झोपतोयस की चाललायस? लवकर काय ते बोल, आम्हाला झोप आलीये. आत 3 बेड आहेत ना? हो, आणि एसी पण आहे. ठीक आहे, मग मी माझ्या बेडरूम मध्ये झोपतो. अरे हा असं काय? ह्याला एवढंच काय? एसी बंद आहे का? मी चालू. आवाज नकोय मला. शांतता हवी. शांत झोपू द्या मला. ओके ओके. अरे हा आकांक्षा मॅडम झोपल्यात, हा असा कसा गेला? तूच त्याला सांगितलंस ना आज 3 बेड आहेत, एसी पण आहे. मी फक्त इन्फॉर्मेशन देत होतो, पण ह्यानी आपल्या रूमचाच कब्जा केलाय. अरे एक तरुण मुलगी आज झोपलीये, एवढा साधा सेन्स नाही का त्याला? काकू आहेत ना बरोबर, तू का टेन्शन घेतोयस? अरे पण आकांक्षा मॅडम ऑकवर्ड वाटेल त्याचं काय? एवढं साधं कळत नाही का याला? पावळट. विनया, त्याला जर सेन्स असता तर आपल्याला आणखी काय हवं होतं? तुम्ही अशी झोपताय? झोप आता. फार काय बोल नका, नाही तर परत बाहेर यायचं. आकांक्षा, उठ बाळा, ऑफिसला जायचंय ना आज. उठ. गुड मॉर्निंग. तुला नाही गंमत दाखवायची? गंमत? जाऊ जाऊ. तुला म्हटलं नव्हतं रात्री येणार म्हणून. हाय. हाय. गुड मॉर्निंग बाळा. मॉर्निंग. ते काल रात्री आपल्या घरी काचेचा ग्लास फुटला ना, ते काळोखात माझ्या पायाला काचा लागली असते, म्हणून मला इथे यावं लागलं. म्हणजे माझी अजिबात इच्छा नव्हती. मी फ्रेश होऊन आले. बाळा, तुला झोपायचं असेल तर झोप ना अजून थोडा वेळ. नाही छे झाली झोप. म्हणजे ठीक आहे, आता काय. गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग बाळा. चल आम्ही निघतो. हा. अरे थांबा ना, चहा घेऊन जा ना. अरे नको, अजून आवरायचंय ना, नंतर मी करते ना चहा. नाही थांबा, मी तुम्हाला थर्मस मध्ये देतो. किती त्रास घेशील रे सकाळी सकाळी आमच्यासाठी. मला कसला आलाय त्रास? उलट तुम्हालाच त्रास नको.
उकाड्यात तुम्हाला गॅस जवळ उभं राहायला लागू नये म्हणून मीच मुद्दाम बनवलाय चहा. किती काळजी करतोस रे माझी. तुम्ही तिघं माझ्यासाठी जे करता ना ते बघून मला खरंच असं वाटतं की तुम्ही माझीच मुलं. फक्त जन्म दुसऱ्या आईच्या पोटी घेतलाय तू. नाही खरंच आहे. पण मला एक कळत नाही, तुम्ही कुठलीही गोष्ट मला न विचारताच कशी काय करता? आईसाठी माझा हा छान जिंजर टी बनवायचा प्लॅन होता, पूर्ण प्लॅनची माती केलीस तू. अरे असू दे ना बाळा, आता त्याने चहा केलाय ना, आपण तो पिऊया. तू उद्या कर ना. तसंही आपल्या घरात लाईट गेलेत, मग तू ते शेगडी समोर उभा राहणार, मग तू घामाने भिजणार, मग तुझी आणखी चिडचिड होणार, मग तुझ्या हातची चव नाही येणार ना ते चहाला. त्यापेक्षा आपण ह्याने चहा केलाय ना तो आज पिऊया आणि तुझ्या हातचा चहा उद्या पाज, जिंजरवाला. अरे हा काकू, ते इलेक्ट्रिसिटी वाले त्यांचं ऑफिस चालू झाल्याच येणार आहेत, लाईट सुरू करून द्यायला. अरे वा, छान. म्हणजे तशी रिक्वेस्टच केली आम्ही. छान थँक्यू सो मच. म्हणजे काय स्वतः आम्हाला प्रॉब्लेम मध्ये टाकून परत आम्हालाच मदत करताय असा फील आणून तुम्ही जे काय आमच्यावर उपकार करताय ना त्याकरता थँक्यू सो मच. तुमचे आभार आहेत बाबा. तुझी झोप नीट झाली नाहीये ना? हो ना? झोप झाली आहे ग पूर्ण, पण त्यानंतर मला असं फ्रेश ऍटमॉस्फिअर लागतं, ते इथे नाहीये. कसे झोपलेत बघ ते. मला अजिबात आवडत नाही आई. विनय, झोपू देते ना, नको उठवूस. त्याचं म्हणणं एवढं मनावर घेऊ नकोस रे तू. तू आता माझा गरमागरम चहा केलाय ना तो त्याला नेऊन पाचते, म्हणजे एकदम फ्रेश वाटेल त्याला. हा, आणि आकांक्षा उठलीये, तिला सांग मी गेले म्हणून. ह्याने काय रात्री ग्लास वगैरे फोडून ठेवलाय घरात, ते सगळं आवरायचंय मला. हा चालेल. थँक्यू. हा बाळा. नो प्रॉब्लेम. राघव, अरे उठा ना. तू कॅफेत दुर्लक्ष करतोस आणि इथेही. मी सगळ्यांना सांगणार आहे. काव्या, पावणे 7, 8 पर्यंत पोचायचं. तयार व्हायला 20 मिनिटं, पोचायला 20 मिनिटं. 7:25 म्हणजे अजून 35 मिनिटं झोपू शकतो. गुड नाईट. युजलेस. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज एवढ्या दिवसांनंतर तुम्ही परत ऑफिसला चाललायत, त्याबद्दल ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. श्रीकांत येतोय तुम्हाला सोडायला, पण माझी काही मदत लागली तरी सांगा मला. हा, नक्की. आणि ते लेटर दाखवायला विसरू नका. हो. काय झालं? कालपासून 3दा तुम्ही मला सांगितलंय लेटर बद्दल. हा, मला नाही कळणार हो, तुम्ही माझ्यावर चिडल्यात की मला किती वाईट वाटतं.